हॅलो एव्हरीवन. समृद्ध भारत या थीम मध्ये आम्ही हेल्थ अँड वेलनेस या कॅटेगरीसाठी काही आयडियाज सबमिट करणार आहोत. तर आमच्या आयडियाचं नाव आहे संतुलित आहार समृद्ध भारतासाठी आरोग्याचा पाया. त्याचे शीर्षक म्हणजे संतुलित आहार आरोग्यदायी शरीर समृद्ध भारताची दिशा. या समस्येचे विधान: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोक संतुलित आहाराकडे दुर्लक्ष करतात. फास्ट फूड, साखरयुक्त पेय, जास्त तेलकट पदार्थ यामुळे आरोग्य बिघडत आहे. तर या समस्येची कारणे म्हणजे अनियमित जेवणाची सवय, फास्ट फूड आणि जंक फूडचे अधिक सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, पौष्टिकतेविषयी जागरूकतेचा अभाव, व्यस्त जीवनशैली आणि वेळेची कमतरता. या समस्येचे परिणाम काय होतात तर म्हणजे स्थूलता. हा एक गुंतागुंतीचा जुनाट आजार आहे, ज्याची व्याख्या शरीरातील जास्त चरबी असल्याने आरोग्याला धोका निर्माण होतो. बहुतेकदा प्रौढ व्यक्तीची बॉडी मास इंडेक्स BMI 30 पेक्षा जास्त असतो, तेव्हा तो ओळखला जातो. दुसरं म्हणजे मधुमेह. मधुमेह हा एक जुनाट आजार आहे, ज्यामध्ये शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असते, कारण ते पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा ते तयार करत असलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही. हृदयविकार. हृदयरोग, ज्याला सामान्यतः कार्डिओव्हास्क्युलर डिसीज म्हणतात, तो हृदय आणि रक्तवाहिन्यांना प्रभावित करणाऱ्या आजारांना सूचित करतो. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज, जिथे धमन्यांमध्ये प्लाक जमा झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवठा मर्यादित होतो, ज्यामुळे अनेकदा हृदयविकाराचा झटका येतो. नंतर म्हणजे रोग प्रतिकारशक्ती कमी होणे. कमी प्रतिकारशक्ती, ज्याला वैद्यकीय भाषेत इम्युनोडिफिशियन्सी म्हणतात, म्हणजे शरीराची संरक्षण प्रणाली कमकुवत होते आणि रोगजनकाशी लढण्यात कमी प्रभावी होते. ही स्थिती बहुतेकदा वारंवार होणारे संक्रमण आणि सर्दी किंवा फ्लू यांसारख्या सामान्य आजारांपासून बरे होण्यासाठी दीर्घकाळ लागणे यामुळे दिसून येते. मानसिक थकवा आणि ताण. मानसिक ताण म्हणजे दबून जाण्याची किंवा धोक्यात येण्याची स्थिती, ज्यामुळे शरीराची लढाई करा किंवा पळून जा अशी प्रतिक्रिया निर्माण होते. दीर्घकाळ किंवा दीर्घकालीन ताणामुळे मानसिक थकवा येतो. भावनिक आणि संज्ञानात्मक दृष्ट्या थकल्यासारखे वाटणे. तर या सर्व समस्येचे वर्णन आपण त्यावर उपाय कसा करू शकतो ते म्हणजे संतुलित आहार म्हणजे शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतील असा आहार. यात कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी, जीवनसत्वे, खनिजे आणि पाणी या घटकांचा समावेश असतो. तर हा सर्व उपाय कसा कार्य करतो? सकस आहारामुळे शरीराला ऊर्जा मिळते, रोग प्रतिकारशक्ती वाढते, शरीराचे संतुलन राखले जाते, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. तर आता हा आपल्या समोर दिलेला आहे संतुलित आहार तक्ता. त्याच्यामध्ये काही आहार गट, त्याची उदाहरणे, त्यातून मिळणारे पौष्टिक घटक व त्याचे होणारे आरोग्यासाठी फायदे दिलेले आहेत. हे एका दिवसाचे संतुलित आहाराचं उदाहरण दिलेले आहे, म्हणजे आपण पूर्ण दिवसभरात एक संतुलित आहार कशा प्रकारे घेतला जाऊ शकतो याचे एक उदाहरण. तर या सर्वांची मदत कोणाला होते तर म्हणजे सर्व वयोगटातील व्यक्ती, विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि गृहिणी हे देशातील लोक आरोग्यदायी झाल्यास समृद्ध भारत या स्वप्नाच्या पूर्ततेस मदत होते. तर ही समस्या कशी सुटते? आरोग्य सुधारल्याने वैद्यकीय खर्च कमी होतो, कार्यक्षमता आणि उत्पादन क्षमता वाढते, देशाचा आर्थिक विकास आणि सामाजिक समृद्धी वाढते. हा आहे संतुलित आहार पिरॅमिड. तर या सर्व आयडियासाठी आम्ही घोषवाक्य तयार केले आहे, ते म्हणजे संतुलित आहार घ्या, आरोग्य आणि भारत दोन्ही समृद्ध करा.